गेले काही दिवस म्हसवडकरांचा पाणी प्रश्न हा ऐरणीवर आलेला होता. काल आम्ही अचानकपणे ज्या ठिकाणावरून म्हसवड शहराला पाणी पुरवठा केला जातोय ते ठिकाण आणि पाईपलाईनचं काम आम्ही पाहणी केली असता काही गोष्टी आम्हाला दिसून आल्या. काही ठिकाणचे जॉईंट बदलायचे सुरू होते, काही ठिकाणचे जॉईंट फिक्स केलेले होते, परंतु त्या ठिकाणी पाणी बरंचसं साठलेलं होतं. नेमकं काय कारण आहे? सध्या नवीन योजनेचं काम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यात असताना काही ठिकाणी टाकीला पाणी जोडण्याचं काम चालू आहे. टाकीच्या खाली ड्रेन वॉश करणं हे काम आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ड्रेन वॉश करण्याचे काम चालू आहेत. काही ठिकाणी जोडणीचं काम आहे. त्यामुळं तिथं टेस्ट पाणी बाहेर काढून टेस्ट करावं लागतं. त्यामुळं ते पाणी येणं जाणाऱ्याला दिसते की बाबा हे पाणी वाया चाललंय, पण ते प्रत्यक्ष वाया न जाता काम टेस्टिंगचं चालू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंग जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि हायस्कूल श्री सिद्धनाथ टाकी असेल, उद्यमनगर असेल, मल्हारनगर असेल, आंबेडकर नगर असेल, ह्या टाक्या नव्या लाईनीला जोडून त्याच्यावरून पाणी पुरवठा आम्ही आता सुरळीत केलेला आहे. शिक्षक कॉलनीला पण पाणी जोडण्याचं काम आहे. त्याच्यानंतर विरकरवाडी परिसरामध्ये पाणी जोडण्याचं काम होईल. जे पाणी पुरवठा कर्मचारी आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांच्याकडून आम्हाला असं कळण्यात आलं की शहरातील बरेचसे भाग हे 5व्या ते 6व्या दिवसापर्यंत आलेले आहेत. तरी सुद्धा अजूनही काही भाग आहे की तो 12व्या 13व्या दिवसापर्यंत गेलेला आहे. मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की माननीय जयभावनी दिलेला शब्द आम्ही पूर्णत्वाकडे नेत आहेत. त्यासाठी माझे सर्व सहकारी नगरसेवक, नगराध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, सर्व नगरसेवक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी माझा सर्व कर्मचारी, पाणी पुरवठ्याचे सर्व कर्मचारी यांनी रात्रंदिवस काम केलं. जयभावनी टाकलेला विश्वास आम्ही सर्व लोकांनी सार्थ ठरवला आणि आता बऱ्याच ठिकाणी आम्ही पाणी 5व्या दिवशी देतोय, काही ठिकाणी 6व्या दिवशी देतोय, पण काही अजून टाक्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्याही ठिकाणी आता विरकरवाडीला गेल्या 15 वर्षामध्ये पहिल्यांदा 6व्या दिवशी 5व्या दिवशी पाणी आम्ही प्रत्यक्षात दिलेलं आहे. गावामध्ये 4 दिवसांनी काही भागाला दिलंय, काही भागांना 5व्या दिवशी पाणी दिलं. उन्हाळ्यामध्ये एवढं अडचणीचा काळ होता, त्या काळामध्ये सर्वांनी मेहनत करून शहराला सुरळीत पाणी पुरवठा केला आणि आता इथून पुढे निश्चितपणे हळूहळू दिवस आम्ही कमी करत 24 तास रोज पाणी देण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि तो यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरीच्या अडचणीच्या काळामध्ये म्हणजे एकदम पाणी टंचाई असताना